मालेगावात अतिक्रमणावरून वाद, ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा। पन्हाळा तालुक्यातील मालेगावात एका अतिक्रमण प्रकरणावरून ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रशासन आमने-सामने आले आहेत। अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला ग्रामपंचायतीकडून सहकार्य केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून संबंधित अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत योग्य कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलाय। पन्हाळा तालुक्यातील माले येथील गट क्रमांक 1420 मधील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। विठ्ठल तुकाराम गुरव यांनी केलेल्या बांधकामाची नोंद ग्रामपंचायत दप्तरी करून असेसमेंट पत्रकात समाविष्ट करण्यासाठी 25 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज केला होता। विशेष म्हणजे या अर्जावर ग्रामपंचायतीने अवघ्या एका दिवसात कार्यवाही करत 26 नोव्हेंबर रोजी ठराव मंजूर केला। त्यानंतर विकास निधी म्हणून 15,000 रुपये स्वीकारून त्याच दिवशी असेसमेंट उतारा देखील देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सामान्य नागरिकांना विविध दाखले, उतारे किंवा अन्य कामांसाठी अनेक दिवस ग्रामपंचायतीच्या फेऱ्या मारावे लागतात। मात्र या प्रकरणात अत्यंत जलद गतीने कार्यवाही झाल्याने संशय व्यक्त केला जातोय। याबाबत महादेव शामराव पाटील, राहुल बाबासो पाटील आणि कृष्णात चंद्र पाटील यांनी ग्रामपंचायत तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल करून संबंधित अतिक्रमणाची चौकशी करून ते तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला असून या प्रकरणाकडे आता तालुक्याचं लक्ष वेधून राहिले। माले तालुका पन्हाळा इथे वडाच्या माळाला जी शासकीय जागा आहे तिथं अतिक्रमण केल्याबाबत विठ्ठल तुकाराम गुरव यांनी अतिक्रमण केलं आहे। त्यांच्याबाबत आम्ही तक्रार 19/5/2026 ला ग्रामपंचायतीला दिली। ग्रामपंचायतनं तोंडी आणि फोनवरून विठ्ठल तुकाराम गुरव यांच्या मुलग्याला सांगितलं की आमची 25 तारखेला मीटिंग आहे आणि मीटिंगमध्ये विषय झाल्यानंतर तुम्ही बांधकाम चालू ठेवा। तर त्यांनी काय ऐकलं नाही, बांधकाम करायचा प्रयत्न केला आणि 25 तारखेला मीटिंग झाली। मीटिंग झाल्यानंतर ग्रामसेवक स्वतः, ग्रामपंचायत 2 सदस्य स्पॉटला व्हिजिट दिली। व्हिजिट केल्यानंतर 1 नंबर प्लॉट किओ सनगर यांचा आहे, त्यांचं 10/15 जो आहे त्यात कुठेही त्यांनी अतिक्रमण केलेलं नाही। त्यांनी जे अतिक्रमण केले ते शासनाच्या जागेत केले आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनाच्या जागेत अतिक्रमण केले, त्यांनी मोजून बघितलं, ग्रामसेवक स्वतः स्पॉट व्हिजिट देऊन आणि त्यात 100% शासनाच्या जागेत केले। त्यांनी तशी नोटीस पण काढल्या ग्रामसेवकनं 25 तारखेला आणि 25 तारखेला नोटीस काढून सरपंचाच्या सहीला ठेवले। सरपंचाने आज 31 तारखेपर्यंत अद्याप नोटीसवर सही केलेली नाही। त्यानंतर आम्ही 27 तारखेला 27/5 जी 25 तारखेला जी नोटीस काढली आहे जावक नंबर 205/2026 ची नोटीस आम्हाला परत मिळावी म्हणून, तर तिने ग्रामसेवकांना पण दिली नाही आम्हाला अद्याप। त्यांचं एकच म्हणणं आहे ग्रामसेवकाचं, मी नोटीस काढल्या आणि उत्तमपणे सरपंच सही करत नाहीत, म्हणजे जाणून बुजून लोकांना त्रास द्यायच्या भावनेतून त्यांनी हे कामकाज केलेलं आहे। आणि विठ्ठल तुकाराम गुरव याचं 3000 स्क्वेअर फूटचं घर गावात आहे, त्याला शेत जमीन जवळजवळ 4.5-5 एकर जमीन आहे। आम्ही ज्याच्या खरोखरच बाबा ज्याला काही नाही त्याला त्याच्याकडे जर असता प्लॉट तर आम्ही त्याला मान्य केलं असतं, पण हे इतकं सक्षम असताना ग्रामपंचायत सरपंच त्याच्या पाठीशी इतकं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे 26/11/2024 ला त्यानं अर्ज केलाय असे मला नोंद व्हावी म्हणून 26/11/24 ला त्यांनी ठराव केलाय ग्रामपंचायतनं की तिची नोंद करावी म्हणून आणि 26/11 लाच त्यांनी विकास निधीसाठी 15,000 रुपये घेतले। म्हणजे एका दिवशी ग्रामपंचायत एका माणसासाठी किती कामं किती फास्ट करतात आणि एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर उतारा लागत असेल तर त्याला 8-8 दिवस फेरी मारावं लागतात। याचा न्यायनिवाडा व्हावा आणि जर हे नाही ह्या 4 दिवसात झाले तर 10 जूनला मी स्वतः महादेव पाटील, राहुल बाबासो पाटील आणि कृष्णात चंद्र पाटील आम्ही तिघं जिल्हा परिषदच्या दारात आमरण उपोषणाला बसणार आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम